डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय एकात्मता चौकामध्ये जमलो आहे। कारण दोन दिवसापूर्वी गुन्हेगारी वृत्तीचा तो हरामखोर जतीन बच्छाव याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अजय विकास आयरे या मुलाला एकटं सापडून त्याला गाठून त्याच्यावरती प्राणघातक हल्ला केला म्हणजे हा कुठेतरी जातीवादीचा एक स्रोत आहे। त्यांच्या मनामध्ये फार जातीवादी आहे। याच्या आधी पण 2-4 महिन्यापूर्वी त्याला इथं डीके चौकापर्यंत तो त्याच्या मागे तलवार घेऊन धावत आला होता आणि त्याने डीके चौकामध्ये पण गोळीबार केलेला आहे। याच्या मागे जर कोणी असं पाठबळ कुणी राजकीय शक्ती असो किंवा काही असो या शक्तीचा आम्ही निषेध करत आहोत। सर्व भीमसैनिकांकडनं प्रत्येक ग्रुपचे असो कुणी कुठल्याही पक्षाचे असो, पण आज आम्ही सर्व एक झालो आहोत। सर्व आईचे लेकरं होऊन या घटनेचा आम्ही सर्व निषेध करत आहोत आणि या भडव्याला त्याला अटक करून त्याच्यावरती मोकाका अंतर गुन्हा दाखल करून त्याच्यावरती मोठी कारवाई करण्यात यावी। कारण असे जर प्रकार घडत असले तर आपल्या मुलांना भीती आहे आणि आपले मुलं एकटे फिरणार नाही। आज त्या मुलाचा वडील देखील इथं आहे उपस्थित। आम्ही त्यांच्याशी फोनवरती बोललो, ते रडत होते, ते बोलण्याच्या स्थितीमध्ये नव्हते, तरी पण त्यांचं आम्ही सांत्वन केलं, तुम्ही घाबरू नका, संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या मुलाला काही होणार नाही। 2-4 टाके असं आम्ही सहन केलं असतं, पूर्ण मुलाच्या हातड्या बाहेर निघून गेला। म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये काय आहे आम्हाला तुम्ही आता दाखल करा आणि हे आम्ही आता खपून घेणार नाही। आम्ही प्रशासनाला विनंती करतो की याच्यावरती या बळ्यावरती त्याच्या सहकाऱ्यांवरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल करून ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो। आमचं जय भीम। सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय। आज इथं सर्व बहुजन समाज इथं एकत्रित आलेले आहेत। विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुण्याकृती पुतळा अर्थात राष्ट्रीय एकात्मता चौक इथं येण्याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे आम्ही काही कुठल्या एका पक्षासाठी, कुठल्या एका ग्रुपसाठी, कुठल्या संघटनेसाठी नाही आलेलो आहोत। आम्ही आलेलो आहोत मालेगावच्या शांतीसाठी। मालेगाव असो या संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या जी अशांतता पसरली आहे ती म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रात जे कमी वयाचे मुलं गेलेले आहेत आणि या गुन्हेगारी मुलांना जे पाठबळ मिळतं ते म्हणजे खास करून पॉलिटिक्सचे जे लोक आहेत त्यांच्या घरातले नगरसेवक त्यांना ते मदत करतात आणि काही मोठे शक्ती पण ह्याची त्यांना मदत करतात। मी हे मुद्द्यावर येतो। आजपासून 2 दिवसापूर्वी डीके कॉर्नर येथे अजय विकास आयरे या 21 वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला झाला। प्राणघातक हल्ला म्हणजे काय 2 टाके पडले, 4 टाके पडले असा प्राणघातक हल्ला नाही। त्याच्या पोटातील जे जठार ज्या आतड्या आहेत त्या सगळ्या बाहेर आलेल्या होत्या। अक्षरशः बघितल्यावर आम्हाला असं वाटले की हा व्यक्ती वाचतो का नाही वाचतो। आणि त्यावेळेस त्याच्या मित्रांनी तिथं असलेले जे काही 2-3 लोक होते त्यांनी त्याला त्वरित तिथं उचलून आणि तिथून जवळच असलेल्या प्रयास हॉस्पिटल येथे नेण्यात आलं। पण इथं विषय येतो की जो आरोपी आहे ज्याने मारले त्याचं नाव आहे जतीन बच्छाव म्हणून, तो राहणार सोयगाव इथे आणि त्याला जे पाठबळ आहे पॉलिटिक्सचं खूप भयंकर मोठं पाठबळ आहे। या मुलाने याच्या आधीही त्या डीके कॉर्नरवरती गोळीबार केला होता। हा मुलगा गोळीबार करतो आणि त्याच्या इंस्टाग्राम पेजवरती त्याच्या अकाउंटला त्या मुलाने चॉपर, कोयता, कुऱ्हाड असे मोठे मोठे तलवार असे हत्यार घेऊन व्हिडिओ बनवलेले आहेत, धमक्या देतो। याच्या आधीच त्याने बौद्ध समाजाच्याच अंकित नावाच्या मुलावर त्याने प्राणघातक हल्ला केलेला होता। आणि म्हणजे कळत नाही एकच व्यक्ती आणि तो सतत गुन्हेगारी करतो आणि पोलीस यंत्रणा कसं काय म्हणजे त्यांची जी नजर आहे या गोष्टीवर पडत नाही। आम्ही काय कुठल्या एका विशिष्ट समाजावर आम्ही काही आक्षेप घेत नाही, बोट उचलत नाही आहे, परंतु आमचं एकच म्हणणं आहे की असाच जर आरोपी इथं बौद्ध समाजाचा राहिला असता तर त्या पूर्ण परिवाराला उचलून तिला टाकण्यात आलं असतं आणि ज्या पद्धतीची सक्ती दाखवण्यात आली असती ही सक्ती दुसऱ्या एका कास्टवरती आणि जेव्हा पीडित हा बौद्ध समाज असतो तेव्हा दुसऱ्या कास्टवरती ही सक्ती का दाखवण्यात येत नाही। माझं मतात भारतीय न्यायव्यवस्था, संविधान असं सगळ्या तिन्ही चारी जे आपले खंबे आहेत ते मिळून आपला भारत जो आहे तो टिकलेला आहे। आणि खास करून जे आपले पोलीस प्रशासन आहे या पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की अशा जो हा जतीन बच्छाव आहे व त्याच्यासोबत त्याचे 2 जे मित्र आहेत ते आरोपी या सगळ्यांवरती जे भारताचा सर्वात मोठा कलम आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात ज्याला मकोका म्हणतो या मकोका अंतर्गत या मुलांवर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी अशी मी एक भीमसैनिक म्हणून आपल्या सर्वांना विनंती करत आहोत। जय भीम।